राष्ट्रवादी काँग्रेस मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा देणार असल्याच्या चर्चा निराधार, सुप्रिया सुळे यांचं स्पष्टीकरण. प्रस्ताव आल्यावर आम्ही 24 तासात अभ्यास करून निर्णय घेऊ, सुप्रिया सुळेंची माहिती. मुख्यमंत्री फडणवीसांसोबतची वर्षावरील भेट राजकीय नव्हती, जयंत पाटलांचं पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण. ईश्वरपूर नगराध्यक्ष अपात्रतेबाबत भेटीत चर्चा झाली, जयंत पाटलांची माहिती. राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या चर्चांमध्ये रोहित पवार केंद्रस्थानी, पक्ष सत्तेत गेल्यास रोहित वेगळी भूमिका घेणार का, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. ठाकरेंच्या 6 फुटीर खासदारांनी घेतली अमित शहांची भेट, मतदारसंघातील विकास कामांसाठी केंद्राकडून निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अमित शहा यांचं आश्वासन. लवकरच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची सूत्रांची माहिती. सरकारमधील वादग्रस्त मंत्र्यांना डच्चू देऊन नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता. धनंजय मुंडेंचं मंत्रिमंडळात कमबॅक होणार असल्याच्याही चर्चा. कृषी पंपांच्या 48,000 कोटींची जुनी वीज बिलं माफ करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा. कर्जमाफीनंतर वीज बिल माफ केल्यानं शेतकऱ्यांना दुहेरी दिलासा. शेतकऱ्यांचा 7-12 कोण कोरा करणार, शेतकऱ्यांना दिलेलं आश्वासन पाळलं नाही. कर्जमाफीवरून राजू शेट्टींचा सरकारवर निशाणा. अजित पवार यांची जयंती अधिकृतपणे साजरी करण्यात येणार, शासकीय कार्यक्रमांच्या यादीत दादांच्या जयंतीचा समावेश. भुजबळ मुश्रीफांच्या मागणीनंतर शासनाचा निर्णय. इगतपुरीत पर्यटकांना मारहाण करणाऱ्या सर्व आरोपींची पोलिसांकडून धिंड, ज्या ठिकाणी पर्यटकांना मारहाण त्याच ठिकाणी आरोपींची धिंड. पर्यटकांमधील भीती दूर करण्याचा प्रयत्न. छत्रपती संभाजीनगरमधल्या बाबा फर्जंदच्या मृत्यूनंतर कोट्यावधींच्या संपत्तीची लढाई. 30 वर्षांपूर्वी दूर गेलेल्या मुलांकडून बाबा फर्जंदच्या संपत्तीवर दावा.